आज आमच्यावर असलं काय चांगलं घडलं आणि ते बघून आनंद झाला, पण तो आनंद लय उशीर टिकला नाही. आज सकाळी जरा लवकर सुटलेलो, डोळ्यावरची झोप अजून उडली नव्हती, पण म्हणलं आवरून घ्यावं. डायरेक्ट आवरून गेलो बाळूमामाचं दर्शन घेऊन निघालो घराच्या दिशेनं. तिथनं घरी येऊन फुलं नारळ घेऊन गेलो आयन मी मंदिरात देवाचं दर्शन घेऊन डायरेक्ट आलो रानात आल्या केली देवाची पूजा चालू. पूजा करून साईडला बसलेलो, तेवढ्याच बोर मशीन वाल्याचा कॉल आला. दादा म्हणला तुमची मशीन आल्या रोडला, बाहेर या. मशीनला रस्ता दाखवून डायरेक्ट नेली मशीन रानात. मशीन आल्या डायरेक्ट काम त्यांनी चालू केलं, कारण मुहूर्ताची वेळ निघत चाललेली. ज्यांनी आपल्याला पाण्याचा पॉईंट दाखवला त्यांच्या हस्ते पूजा करून केली मशीन चालू. 20 फुटापर्यंत धुरळान खडी लागत होती, पण 40 फुटावर पाणी लागलं. हे बघून जरा आनंद झाला, पण हे आनंद लय उशीर टिकला नाही, कारण पाण्याच्या प्रेशरमुळे आणि काळी माती असल्यामुळे माती आता दसायला लागलेली. त्यामुळे जेवढ्या 14-15 पाईप सगळ्या सोडलेल्या तेवढ्या सगळ्या बाहेर काढायला लागल्या, कारण जी माती आत दसत होती त्यासाठी पाईप टाकायला चाललेली. त्यामुळे सगळे पाईप बाहेर काढायला लागल्या. पाईप टाकून झालं केली मशीन डबल चालू. आणि त्यात बारकी पोरं कामाला असल्यामुळे आमच्या आईला त्यांचं लय वाईट वाटत होतं. त्यामुळे आई म्हणत होती त्यांना जरा काहीतरी मदत कर. त्यामुळे त्यांची पाणी भरून आणून देणं, पाईप उचलणं ही काम मला पण लागलेली. पाण्याला प्रेशर 200-250 फुटावरच लागलेला, पण घरची म्हणत होती 300 फूट सोडायचं. आणि त्यात ऐन टायमिंगला पावसाचं आगमन झालं. त्यामुळे म्हणलं पहिलं आपल्या गाड्या बाहेर काढाव्या, तर परत आपल्या एकतर स्कूटी रानात अडकले निघणार नाही. आणि त्यात ह्या पावसामुळे लयच टेन्शन वाढलं, कारण हे पाऊस जर असा चालू राहिला तर ही गाडी बाहेर निघायची नाही. शेवटी एकदाशी 300 फुटावर बोर थांबवून केसिंग पाईप घालायला चालू केली. केसिंग पाईप घालून झाल्यावर मशीन निघाली त्यांच्या दिशेनं आणि मी निघालो गावातल्या दिशेनं, कारण बोरिंग वर झाकायला हँडिकॅप आणायची होती. आणि त्यात पण एक सरळ आहे, हँडिकॅप नेली 6 इंची आणि पाईप होती 8 इंची. त्यामुळे म्हणलं आता पोत्यानं झाकावं. बोरिंगला पोत्यानं झाकून आम्ही आलो डायरेक्ट घरी येऊन आवरून निघालो जिमला. आता कंटाळ कितीतरी आला तरी जिम नाही बुडवायची, कारण मागच्या आठवड्यात लय बुडल्या. जिम मध्ये गेल्यावर केला आपला वर्कआउट चालू. आज होती आपली बॅग. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलायस तर लाईक आणि फॉलो करूनच जावा.